कृपा करून माझ्या संगती आपण पहिले राज्य त्याचा 18वा अध्याय. पहिले राज्य त्याचा 18वा अध्याय आणि वचन मी तुमच्या समोर एक वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण मुख्य विषयाकडे येऊया. फर्स्ट किंग चॅप्टर नंबर 18. पहिले राज्य त्याचा 18वा अध्याय आणि मी एक वचन वाचतो. वचन नंबर 38. वचन नंबर 38 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, सॉरी 39. हे पाहताच सर्व लोक उपडे पडले आणि ते बोलले की यहोवा हाच देव आहे, यहोवा हाच देव आहे. प्रियांनो, ही जी गोष्ट जी आहे आपल्या जवळजवळ सर्वांना माहिती आहे की ही जी गोष्ट जी आहे एलियाची गोष्ट आहे. एलिया त्या अहाब राजाच्या समोर आहे आणि पाऊस पडत नव्हता आणि सर्व लोक जे आहे हे मूर्तीपूजाकडे वळलेले होते. आणि असं असताना एलिया मात्र परमेश्वराच्या बाजूने उभा होता आणि जवळजवळ 850 लोक होते. आपण त्यामध्ये जायला नको. 850 लोक एका बाजूला आणि एलिया मात्र एका बाजूला होता. अशा परिस्थितीमध्ये एलिया जो आहे तो एकटा त्या डोंगरावरती आहे आणि हे 850 लोक एका बाजूने आहे. आणि मग हे सगळं होत असताना त्या ठिकाणी पाऊस पडण्यासाठी त्या ठिकाणी जे काय झालेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे. हा, परंतु ते झालेलं असताना त्या ठिकाणी मात्र मला फक्त सुरुवातीला एक गोष्ट सांगून द्या की जरी एलिया एकटा होता तरी सुद्धा तो देवाची आज्ञा पालन करत राहिलेला होता किंवा तो देवाची आज्ञा पालन करीत होता. प्रियांनो, सकाळची वेळेस पहिली गोष्ट किंबहुना सुरुवात करण्याच्या अगोदर मला आपल्याला सांगून द्या की जरी आम्ही एकटे असलो, जरी आम्ही अल्पसंख्यामध्ये असलो, तरी सुद्धा आम्ही परमेश्वराची आज्ञाचं आम्ही पालन करूया. परमेश्वराने जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या वचनाच्या आधारे त्या वचनावरती विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करूया. एलियाने नेमकं तेच केलं. जरी तो एकटा होता तरी सुद्धा त्यांनी देवाची आज्ञा पाळली. तेव्हा पहा त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की त्या 39व्या वचनामध्ये की तेव्हा 38वा वचन जे मी तेव्हा सॉरी, मला 38 वाचायचं होतं. तेव्हा यहोवाचा अग्नी पडून होमार्पण व लाकडे व धोंडे व माती खाऊन टाकली व खळगीतले सगळे पाणी चाटून घेतले. तेव्हा यहोवाच्या अग्नी पडून. हा मग प्रश्न असा आहे की केव्हा केव्हा तो अग्नी आला खाली. सकाळच्या वेळेस प्रियांनो, मला आपल्या समोर ह्या शास्त्र भागातून मला 4 मुख्य गोष्टी मला आपल्या समोर ठेवू द्या की केव्हा तो अग्नी खाली आला, केव्हा परमेश्वराने आपली महिमा जी आहे सर्वांच्या समोर दाखवली, किंबहुना केव्हा परमेश्वराने स्वतःला प्रगट केलेला आहे. कोणत्या अशा 4 गोष्टी ह्या शास्त्र भागातून आपल्याला पाहायला भेटतो की परमेश्वराने त्या सर्व लोकांचे देखत आपल्या स्वतःला प्रगट केलं. पहिली गोष्ट पहा त्या त्या भागाच्या म्हणजे पहिले राज्य 18वा अध्याय आणि 30वा वचन पहा. पहिलं वचन त्या ठिकाणी आहे. मग एलिया सर्व लोकांना म्हटले, माझ्याकडे जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे जवळ आले. आता हे जे लोक जे आहेत हे पूर्वी मूर्तीपूजा करणारे लोक होते. हे खऱ्या जिवंत देवाला सोडून ते विधर्मी मूर्तीपूजाच्या मागे लागले किंवा बालदेवताच्या मागे लागलेले लोक होते. आता हे दिवसभर त्यांनी जे आहे ते आरोळी केली, परंतु काय वरून काय अग्नी आला नाही. आता हे सगळं झाल्यानंतर आता पहिली गोष्ट एलिया म्हणत आहे की तुम्ही सर्व वळून आता माझ्याकडे या. प्रियांनो, या ठिकाणी मला पहिला मुद्दा आपल्या समोर ठेवू द्या. ते म्हणजे एलिया या ठिकाणी पहिल्यांदा तो सांगत आहे की तुम्ही वळा. जोपर्यंत आम्ही वळत नाही तोपर्यंत परमेश्वराची महिमा प्रगट होणार नाही. जोपर्यंत आम्ही आमचं पूर्वीचं जीवनामधून आम्ही वळत नाही, फिरत नाही. टर्निंग पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रदर. आमच्या जीवनामध्ये फिरणे हे फार महत्वाचं आहे. एलिया या लोकांना आव्हान करत आहे की तुम्ही वळा आता. तुम्ही आता ते मूर्तीपूजाकडे तुम्ही लागलेला होता ते सोडून आता तुम्ही वळा, तुम्ही फिरा. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्याला हेच सांगून द्या की पहिली गोष्ट आम्ही वळणं आमच्या आयुष्यामध्ये व्हायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. इथून पुढे आम्ही काय करत होतो ते ठीक आहे, ते वेल अँड फास्ट. परंतु आता इथून पुढे आम्ही वळणं अपेक्षित आहे.
म्हणजेच आम्ही प्रभूकडे येणे, पश्चाताप करून आम्ही प्रभूकडे येणे हे फार गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट या ठिकाणी एलिया जो आहे या लोकांना तो सांगत आहे की ते म्हणजे तुम्ही जे आहात तुम्ही आता वळा, तुम्ही जे आहात त्या जिवंत देवाकडे तुम्ही वळा, पहिली गोष्ट. आणि तेव्हाच प्रभू जो आहे आपलं प्रभू जो आहे आपलं स्वतःला तो जो आहे प्रगट करणार आहे. म्हणून प्रियानो, पहिला मुद्दा आहे ते म्हणजे वळणे, प्रभूकडे वळणे. जे काय आमची पार्श्वभूमी असेल ते असेल हा, परंतु पहिली गोष्ट आहे वळणे. पुढे जाऊया. दुसरा मुद्दा मला आपल्या समोर ठेवायचा आहे. बघा, आता मी 32 वचन मी डायरेक्टली वाचतो, 32 आणि 33. आणि यहोवाच्या नावाने त्या धोंड्यांची वेदी बांधली व वेदीवर चहूकडे 2 पोथीभर बी मावसण्यायोग्य खळगी केली. मग त्याने लाकडे रचली व गोळ्याचे तुकडे करून लाकडावर ठेवले. आता या ठिकाणी एलिया काय करत आहे? एलिया तिची वेदी, त्याच्या लोकांनी ती वेदी मोडून टाकलेली होती. या इस्रायली लोकांनी त्या मूर्तीपूजेच्या नादी लागून परमेश्वराची वेदी मोडून टाकलेली होती. परंतु आता हे लोक, एलिया जो आहे ते पहिल्यांदा ती वेदी दुरुस्त करत आहे, ते रिपेअर करत आहे. आणि रिपेअर करून ती दुरुस्त केल्यानंतर तो म्हणतो की आता तुम्ही वळा. तुम्ही वळून आता त्या ठिकाणी एलिया जो आहे होमार्पण करत आहे. आणि होमार्पण करत असताना ते सर्व होमार्पण जे आहे बघा, त्या ठिकाणी लाकडे रचली, 33 वचन, व गोळ्याचे तुकडे करून लाकडांवर ठेवले. जे काही त्यांनी अर्पण आणलेलं होतं एलियानी, ते सर्व त्या लाकडावर त्यांनी रचले. प्रियानो, आज सकाळच्या वेळेस मला आपल्या समोर हा दुसरा मुद्दा मांडून द्या. ते म्हणजे आमचं स्वतःचं जीवन आम्ही त्या वेदीवरती ठेवणं हे तुमचं माझ्याकडून अपेक्षित आहे. आम्ही आमच्या स्वतःला प्रभूच्या वेदी समोर आपण ठेवूया. आम्ही आपलं जे काय आहे, माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझं बिझनेस, काही जे आहे, आम्ही आपल्या हातामध्ये ठेवता कामा नाही. आम्ही सर्वस्व त्या वेदीवरती आपण ठेवूया. एलियानी तेच केलं. एलियानी जे आहे सर्वच्या सर्व जे काही त्यांनी गोळ्याचे तुकडे केलेले होते ते सर्व त्यांनी त्या वेदीवरती ठेवले. प्रियानो, आज सकाळची वेळेस आपल्याला हा दुसरा मुद्दा आपल्याला सांगायचा, ते म्हणजे आपल्या स्वतःला आम्ही जे आहोत त्या वेदीवरती आपण अर्पण करूया. सर्वस्व आपण प्रभूला म्हणूया की प्रभू, मी तुझा आहे, मी सर्वस्वपणे तुझ्या अधीन होतोय, मी तुझ्या समोर मी नतमस्तक होतोय, मी स्वतःला तुझ्या समोर मी सादर करतो. तेव्हाच परमेश्वर जो आहे आपला स्वतःला तो प्रकट करणार आहे. काय आपली काय बाजू राखून ठेवायची आणि मग अर्धवट आम्ही प्रभूला द्यायचं आणि प्रभूला म्हणायचं की एवढ्यातच तू काम कर, असं होत नाही प्रियानो. आम्ही सर्वस्वपणे आम्ही आमच्या प्रभूला समर्पण करूया. जसं की तो एक श्रीमंत मनुष्य आला होता, एक तरुण मुलगा प्रभूकडे आला होता आणि त्याने म्हणाला प्रभूला की प्रभू, मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करावं? मग प्रभूने त्याला सगळं सांगितलं. मग लास्ट मध्ये प्रभू म्हणाला, तू एक काम कर, तू आपलं हाय ते सगळं विक आणि माझ्या पाठीमागे ये. पण तो आला नाही. खरं प्रियानो, पुष्कळ वेळा असं होतं, आम्ही 50-50 50% आम्ही प्रभूला आम्ही फॉलो करतो किंवा आम्ही त्याच्या पाठीमागे जातो. परंतु आमच्या प्रभूची इच्छा आहे की आम्ही 100% आम्ही स्वतःला प्रभूला समर्पण करावं. आज सकाळच्या वेळेस प्रियानो, आज आपल्या समोर एक आव्हान आहे की मी माझ्या प्रभूला सर्वस्व मी समर्पण केलेलं आहे का? जर नसेल प्रियानो, मी हा प्रश्न माझ्या सहित आपल्या सर्वांना मी विचारत आहे किंवा मी आपण सर्वस्व आमच्या प्रभूला जे आहे समर्पण करूया. मग पहा प्रभू आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो. मग पहा परमेश्वर आपल्या स्वतःला कसं प्रगट करतो. दुसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्याकडे मला पटकन येऊन द्या प्रियानो. तिसरा मुद्दा जो आहे तो 33व्या वचनामध्ये, तिसरा मुद्दा 33 ते 35 या वचनांमध्ये आहे. त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि 33 ते 35 आणि म्हटले, 4 घागरी पाणी भरून होमार्पणावर व लाकडांवर ओथा. नंतर त्याने म्हटले, दुसऱ्यांदा तसेच करा. आणि त्याने दुसऱ्यांदा तसेच केले. मग त्याने म्हणले, तिसऱ्यांदा तसेच करा. आणि त्याने तिसऱ्यांदा तसेच केले. आणि पाणी वेदीच्या चहूकडे वाहत गेले आणि खळगी पाण्याने भरली.
किती आश्चर्य गोष्ट आहे प्रियांनो, आपल्याला कधी आश्चर्य वाटेल. अहो तिथं आता पेटवायचं आहे, अग्नी त्या ठिकाणी आता यायचं आहे आणि सगळे लोक त्यासाठीच प्रयत्न करतायत. हा, परंतु एलिया जो आहे एकदम एक्झॅक्टली अपोजिट करतोय. आता मीन्स जे जे बहिणी आणि जे बंधू जे चूल पेटवतात त्यांना माहिती आहे, वल्ले लाकडे असल्यावर कधी चूल पेटत नाही किंवा लाकडं पेटत नाही. हे जे एक्झॅक्टली अपोजिट आता एलिया करत आहे. तो म्हणतोय की पाणी होता आणि इतकं पाणी, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा पाणी होता आणि ते इतकं पाणी भरलं की ते वाहू लागलं. आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीने एलियाने त्या ठिकाणी सांगितलं असेल की तुम्ही लाकडं सगळे वल्ले करा. आज आपण जर असतो तर आपण असं कधी केलं नसतं. हा, परंतु प्रियानो ह्यातून एक धडा आपल्याला शिकता येतो. ते म्हणजे आम्ही जे आहोत आमच्यामध्ये लबाडी असता कामा नाही. आमच्यामध्ये लबाडी, स्वच्छता, एकदम क्लीननेस असायला पाहिजे. आमचा जो उद्देश जो आहे ना, स्वच्छ असायला पाहिजे. कोणताही लबाडीला त्या ठिकाणी थारा असता कामा नाही. एलियानी तेच केलं. एलियानी सर्व लोकांच्या समोर दाखवले, पहा ह्या ठिकाणी कोणतं काही लबाडी होत नाही. मी तुमच्या सर्वांच्या देखत मी या ठिकाणी पाणी ओतत आहे आणि पाणी ओतून बघा ते पाणी वाहत आहे. त्यामध्ये काही चुकीचं नाहीये किंवा काही लबाडी नाहीये. इट्स फेअर अँड इनफ. हे सर्वस्व जे आहे ना, हे सर्वस्व मी शुद्ध मनाने मी करतोय. काही याच्यामध्ये लपवाछपवी नाही, काही नाही. प्रियानो, आम्ही जेव्हा प्रभू समोर आम्ही येतो, आमचं सुद्धा अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. देव परमेश्वर आम्हाला तेव्हाच प्रगट करेल किंवा तेव्हाच तो पुढे येईल ज्या वेळेस आम्ही आमचा हेतू जो आहे मनातला शुद्ध असायला पाहिजे. जेव्हा आमचं अंतःकरण, आमचे विचार शुद्ध होईल त्याच वेळेस प्रभू जे आहे आपलं स्वतःला तो प्रगट करेल. हा, एलियानी तेच केलं. एलियानी सगळं पाणी त्या ठिकाणी ओतलं, एकदम शुद्ध विचार. मित्रांनो, आज सकाळी सुद्धा तिसरा मुद्दा मला आपल्याला मांडायचा आहे, ते म्हणजे आमचे मध्ये कोणतीही लबाडी असता कामा नये. 50-50 नाही की बाबा चला थोडंसं आहे, परमेश्वर हे करेल, नाही. शुद्ध, प्युअर आपलं इंटेन्शन असायला पाहिजे. आमचा हेतू स्वच्छ असायला पाहिजे. आणि एलियानी तेच केलं सर्व लोकांच्या देखत. 850 लोक आहे प्रियानो, जस्ट कल्पना करा किंवा विचार करा. 850 लोकांच्या देखत प्लस तो हा राजा आणि जे असते सर्व लोकांच्या देखत तो पाणी ओततोय आणि म्हणतोय की तुम्ही भरा, 3दा ते भरा. म्हणजे काय त्या एलियाचं मनातले विचार असायला पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, तिसरा मुद्दा जे आहे, तू शो ऑफ करण्यासाठी नाही, तर आम्ही परमेश्वराचं गौरव प्रगट व्हावं ह्या उद्देशाने एलियाने ते केलं. चौथा आणि शेवटचा मुद्दा मला आपल्या समोर या ठिकाणी मांडायचा आहे प्रियानो. ते म्हणजे त्यांनी शेवटी 36 ते 37 या वचनामध्ये त्यांनी प्रार्थना केलेली आहे. हे सगळं केल्यानंतर एलिया आता प्रार्थना करीत आहे. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला फार महत्व आहे. हा, परंतु त्यांनी काय प्रार्थना केली? एलियाने जे आहे काय प्रार्थना केलेली, आपण जर 36 ते 37 या वचनामध्ये जर वाचाल, एलिया म्हणतोय 36 या वचनात, आता माझ्याकडे रमाबाईंचं भाषांतर आहे, शेवटची ओळ त्या ठिकाणी आहे, मी या सर्व गोष्टी तुझ्या वचनावरून केलेल्या आहेत. एलिया म्हणतोय परमेश्वराला, परमेश्वरा मी या सर्व गोष्टी तुझ्या वचनावरून केलेल्या आहेत. एलियाने आपल्या मनाचं काही केलं नाही, एलियाने परमेश्वराच्या वचनावरून केलेलं आहे. प्रियानो, आम्हाला देखील परमेश्वराचा गौरव पाहायचा आहे ना, आम्हाला परमेश्वराच्या वचनानुसारच सर्व काय करायचं आहे. आपल्या मनाच्या कल्पनानी नव्हे, मला असं वाटतंय, मला हे योग्य दिसतंय म्हणून मी हे करतोय, नाही. परमेश्वराचं वचन त्याला काय सांगते, त्याला मान्यता देत आहे का? त्याला जर देत असेल तर वेल अँड गुड, मग आपण पुढे जाऊया. हा, एलियानी तेच केलं. परमेश्वराच्या वचनाला त्यांनी महत्व दिलं. प्लस अजून काय केलेलं, आपण जर ते 36 आणि 37 तुम्ही जर वचन जर वाचाल, तर त्यामध्ये 2 वेळा एक वाक्य जे आहे रिपीट झालेलं आहे. आणि ते वाक्य कोणतं आहे माहितीये का? तू देव आहेस. इस्रायला तूच देव आहेस. प्रियानो, एलियाला ते सांगायचं होतं लोकांना की पहा, तुम्ही जे मूर्तीपूजा आतापर्यंत जे करत होता ना, ते व्यर्थ आहे, ते काही कामाचे नाहीये. हा, परंतु आता हा परमेश्वर बघा, एवढं सगळं करून बघा, आता मला दाखवायचं आहे की परमेश्वर हाच देव आहे. प्रियानो, आज सकाळच्या वेळेस सुद्धा मला आपल्याला हेच सांगायचं आहे की परमेश्वराला प्रगट करण्यासाठी परमेश्वराला आपण महत्व देऊया. परमेश्वर हाच देव आहे असं आपण मनापासून म्हणूया. आणि प्लस हे करून तो जो आहे त्याच्या
त्या 36व्या वचनामध्ये त्या जुन्या जुन्या लोकांची तो आठवण करीतोय. आणि हे सगळं करत असताना तो म्हणतोय की बघा 37व्या वचना, मला थोडस दिसायला थोडस हे आहे. त्या ठिकाणी 37व्या वचनामध्ये तो म्हणतोय, मला उत्तर दे हे यहोवा, मला उत्तर दे या अशासाठी की तू देव आहेस आणि तू ह्या लोकांचे हृदय मागे फिरवले आहे असे त्यांनी जाणावे. खरोखर प्रियानो, एलिया त्या ठिकाणी लोकांचं मन फिरावं ह्यासाठी तो प्रार्थना करीत होता. प्रियानो, मी जर असतो एलियाच्या ठिकाणी, मी प्रामाणिकपणे सांगतो प्रियानो, मी माझं स्वतःचा मीपणा, हे बघा मी मी वन मॅन शो आहे, मी हे करू शकतो, मी हे केलंय, मी किती श्रेष्ठ आहे, हे सगळं मीपणामध्ये मी गेलो असतो. हा, पण एलिया तसं नव्हता. एलिया नम्रपणे प्रभूची तो आज्ञा पाळून प्रभूला गौरव प्राप्त होईल ह्या उद्देशाने ते केलं. आणि सरते शेवटी त्याचा परिणाम काय झालेला आहे बघा. 39 वचन शेवटचं मी वाचतो आणि बंद करतो ब्रदर. हे पाहताच सर्व लोक उपडे पडले आणि ते बोलले, यहोवा हाच देव आहे, यहोवा हाच देव आहे. आज सकाळच्या वेळेस प्रियानो, मला आपल्याला सांगू द्या, खरोखर परमेश्वर हाच देव आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कोणता देव नाही. तो सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि फक्त एलियानीच कबूल केलं असं नव्हे, तर प्रियानो सर्व लोकांनी कबूल केलं की परमेश्वर हाच देव आहे. आणि त्यांनी जाणलं की हाच देव आहे जो अग्नी पाठवू शकतो आणि ते ते अर्पण जे आहे जळू शकतात. आणि आपल्याला पुढे माहिती आहे, ते अग्नी आला, ते पेटला आणि नंतर पाऊस पडला. शेवटचं एक वाक्य बोलतो आणि मी थांबतो ब्रदर, की ते म्हणजे, जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा परमेश्वर आपले गौरव प्रगट करीतो. खरोखर प्रियानो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या आज्ञेमध्ये आम्ही आमचं जीवन जगतो त्यावेळेस परमेश्वर जो आहे आपले गौरव प्रगट करतो. प्रभू करो आणि सुंदर अशा वचनावर, त्या वचनावरती मनन करण्यास प्रभू तुम्हाला मला